कधीही मतदान करण्यासाठी गेले आपल्या जो मतदान केंद्राचे जो आपले जो अधीक्षक असतो जो मतदान केंद्राला जो आपण प्रेसिडेंट म्हणतो ते काय करतात की हे बॅलेटसाठी तुम्ही गेले तुमची ओळखपत्र त्या ठिकाणी तपासण्यात येणार आहे। त्या ठिकाणी तुमच्याकडे जो इलेक्शन फोटो आयडी कार्ड आहे त्याची तपासणी होणार। त्याच्यानंतर तुम्हाला मतदान करण्यासाठी ते म्हणणार की आता तुम्ही जाऊ शकता। ज्यावेळी तुम्ही मतदान केंद्राच्या जो त्या म्हणजे ईव्हीएम व्हीव्हीपॅट पर्यंत पोहोचले तर यहाँ पर ते मतदान करण्यासाठी बॅलेट म्हणून बटन असतो ते दाबवणार तुम्ही। त्याच्यानंतर यहाँ पर रेडी म्हणून यहाँ पर म्हणजे ग्रीन कलर या हरा रंग या ठिकाणी दिसणार। उसके बाद तुमच्याकडे जो काही ईव्हीएम व्हीव्हीपॅट आहे एक ईव्हीएम वर 16 कॅन्डिडेटचं नाव असतो। यदि 16 पेक्षा जास्त कॅन्डिडेट झाले म्हणजे 15 कॅन्डिडेटवर एक नोटा असतो। यदि 15 पेक्षा जास्त कॅन्डिडेट झाले तो दुसरा ईव्हीएम व्हीव्हीपॅट तुम्हाला या ठिकाणी जुडलेला दिसणार। ईव्हीएम तुम्हाला जुडलेला दिसणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही निवड करू शकता। तर जैसे मी 12 नंबरचे मतदान या ठिकाणी करतो तो यहाँ पर मी 12 नंबर दाबवलं एकच वेळ तुम्हाला बटन दाबायचं ये लाल होऊन जातो रेडीचा जो कलर आहे ते वापस बंद होऊन जातो। उसके बाद ईवीएम मध्ये असं दिसतो की ये 12 नंबर आहे यहाँ पर तुम्हाला दिसतो आणि ये जो 12 नंबरचा व्हीव्हीपॅट जो यहाँ पर तुम्हाला दिसतो आणि ते झाल्यानंतर एक मतदान झाल्यानंतर असं एक आवाज येतो आणि त्या तुमची मत प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं आपण एकत्रितपणे सांगू शकतो। निवडणूक आयोगांच्या सूचनानुसार आपले ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबद्दल जनजागृती करण्यासाठी याचे जो डेमो ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन आहे ते प्रत्येक गावागावी प्रत्येक मतदार केंद्राला आणि शहरी आणि ग्रामीण भागमध्ये ते फिरणार आहे। या ईव्हीएम व्हीव्हीपॅटचा जो जनजागृती करण्याचा मूल उद्देश हे आहे की जो प्रथमतः जो मतदान करणार असेल जो तरुण मतदार आहे या ज्येष्ठ नागरिक असेल या महिला मतदार असेल ज्यांना ईव्हीएम व्हीव्हीपॅटबद्दल जरासा डर असतो की काय आहे ईव्हीएम व्हीव्हीपॅट मतदार केंद्राला जाण्यासाठी ते घाबरतात। याच्यासाठी ते ईव्हीएम व्हीव्हीपॅटला बघणार त्याला कळणार की कसं सरळ आहे मतदान करणं आणि आपला मत त्या ठिकाणी नोंदवण्यासाठी किती सरळ विषय आहे त्याच्यासाठी या एक ईव्हीएम व्हीव्हीपॅटची जनजागृती आपले पूर्ण जिल्ह्यामध्ये आजपासून सुरू झालेली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये आज 5 वाहन सुरू होतील आणि एकूण उद्यापासून 22 वाहन जळगाव जिल्ह्यामध्ये फिरणार आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 2 वाहन म्हणजे आपले जळगाव जिल्ह्यामध्ये 11 विधानसभा मतदारसंघ आहे तो 22 वाहन या पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरणार आहे। सर याची टेंडर प्रक्रिया अजून राबवण्यात आलेली नाही आहे अजून टेंडर येणार आहे त्या अगोदरच याची तयारी करण्यात आली काय नेमकं? टेंडर प्रक्रियेच्या संदर्भात असं झाली होती की आपल्याकडे जो आपण पहिला टेंडर कॉल केला होता त्यामध्ये 3 जो आपले हे होते ते पात्र नसल्यामुळे त्या टेंडर फेल झाला। परंतु जो सूचना आपल्याकडे प्राप्त होती की यदि टेंडर फेल झालेला आहे परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विलंब होऊ नये क्योंकि एक क्लिअर कट शेड्यूल याच्यामध्ये आपल्याला लागू आहे तो या शेड्यूलमध्ये कुठल्याही प्रकारची विलंब होऊ नये याच्यासाठी बाजूचे जो डिस्ट्रिक्ट्स आहेत त्याच्या टेंडरवर आपण देऊ शकतो। महाराष्ट्र शासनाच्या 1 डिसेंबर 2016चा जो GR आहे त्या GR प्रमाणे आपण जो इतर ठिकाणी झालेले टेंडर्स असेल त्याच्यामध्ये वर्क ऑर्डर आपण देऊ शकतो अप टू 50% ऑफ दी ओरिजिनल वर्क ऑर्डर। तो धुळेच्या जो टेंडरमध्ये जो काही रेट आला होता त्या रेटप्रमाणे या टेंडर देण्यात आलेला आहे आणि या जो रेट आहे ते म्हणजे एक त्याप्रमाणे ज्यापर्यंत आपले जिल्ह्याच्या टेंडर प्रक्रिया होत नाही त्यापर्यंत या वेंडर्सची आणि ज्या दिवस आपले जिल्ह्याच्या टेंडर प्रक्रिया आणि वर्क ऑर्डर पूर्ण होतील त्यापासून नवीन वेंडर पासून ये तयार होणार आहे। ये 1 डिसेंबर 2016च्या GR प्रमाणे अनुज्ञा आहे।